नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. परदेशात शिकावा असं स्वप्न हजारो विद्यार्थ्यांनी उराशी बाळगलेलं असतं, पण या स्वप्नांच्या दिशेनं योग्य वाटचाल करण्याचा मार्ग मात्र मोजक्याच जणांना सापडतो. आज आपण रशियामध्ये MBBS करण्याचा सुवर्ण मार्ग जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे रशियात MBBS ची संधी. ज्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर अमित कांबले. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अमित कांबले हे AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर आहेत. त्यांनी वोल्गोग्रॅड मेडिकल युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे. ते रशियातील स्टेट व फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. AKEC रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठांसोबत 25 वर्षांपासून संलग्न आहे. आजवर 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलेला आहे व बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्रासह भारतात त्यांचे 90% ते 95% विद्यार्थी FMG परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास होऊन एम्स सारख्या अनेक नामांकित संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन DNB करून आज भारतात यशस्वी डॉक्टर्स म्हणून सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर अमित कांबले यांच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या कार्याची दखल भारतातील अनेक नामांकित प्रतिष्ठित अशा संस्थांनी वेळोवेळी घेतलेली आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील, इतिहासकार लेखक बाबासाहेब पुरंदरे, नेते विनोद तावडे, सुपर 30चे आनंद कुमार, दिग्दर्शक रमेश सिप्पी, अभिनेत्री करीना कपूर खान इत्यादी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तसंच 2017 साली रशियन सरकारने लेटर ऑफ ग्रॅटिट्यूडने त्यांचा गौरव केलेला आहे. डॉक्टर, नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी करिअरच्या दृष्टीने पुढील वाटचाल नेमकी काय करावी? जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नक्कीच ह्या वेळेसचा जर नीटचा पेपर जर आपण बघितला तर फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा पेपर थोडा लेंदी, थोडा अवघड होता असं ऐकायला मिळत आहे. कदाचित बायो थोडासा सोपा देखील होता, पण हा शिफ्ट जो आहे कदाचित कॉन्सेप्शल किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असू शकतील म्हणून देखील असू शकतो. आणि जर कॉम्पिटिटिव्ह लेवल आपण ह्यावर्षी बघितली तर 22.7 लाख विद्यार्थी हे भारताच्या 1 लाख अंदाजे 18,000 सीट्ससाठी कॉम्पीट करत आहेत गव्हर्मेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश घेण्याकरता. तो नक्कीच कॉम्पिटिशन जास्ती आहे. सो रशियामध्ये MBBS करण्याकरिता नक्कीच ही एक सुवर्णसंधी विद्यार्थ्यांसाठी आहे. मात्र विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांच्या जेव्हा प्रवेशाच्या अगोदर काही गोष्टी करण्याची गरज आहे. तर विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिलं जे आहे तो रिसर्च करणं गरजेचं आहे की भारताच्या बाहेर कोणत्या होस्ट कंट्रीमध्ये ते आपलं MBBS करू शकतं. त्याच्यानंतर ह्या कंट्रीमध्ये किती वर्ष इंटरनॅशनल विद्यार्थी ही कंट्री ॲक्सेप्ट करत आहे. तिथून पासआउट झाल्यानंतर भारतामध्ये ह्या कंट्रीचे किती विद्यार्थी काम करत आहेत. ही कंट्री NMC गाईडलाईन्स फॉलो करत आहे का, ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला www.nmcindia.org ह्या वेबसाईटवरून देखील मिळू शकतं. त्याच्यानंतर जो आहे की त्या कंट्रीमध्ये कोणते प्रोग्रॅम्स आहेत, त्याचा ड्युरेशन किती आहे, हे देखील चेक करण्याची गरज आहे. त्याच्यानंतरचा दुसरा रिसर्चचा जो पार्ट आहे की कोणत्या प्रकारच्या विद्यापीठामध्ये आपण ॲडमिशन घ्यायला पाहिजे. प्रायव्हेट विद्यापीठांमध्ये आपण ॲडमिशन घेणं गरजेचं आहे का गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीज भारताच्या बाहेरमध्ये ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. जर गव्हर्मेंटचं असलं तर रशियाचे फेडरलमध्ये आपण ॲडमिशन घ्यायला हवं का स्टेटमध्ये. तिथं कोणतं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, इंग्रजी माध्यमातून तिथं शिकवलं जातं का, तिथं ट्रेनिंग टीचिंग मॉड्यूल कसं आहे, तिथं ॲक्सेप्टन्स रेशो कसा आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, मुलांमुलींची राहण्याची सोय कॅम्पसमध्ये कशी आहे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, क्लिनिकल एक्सपोजर कसं आहे आणि ॲल्युमिनाय ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे तर ह्या विद्यापीठातून किती विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून आज भारतामध्ये काम करत आहेत हे देखील चेक करण्याची गरज आहे. दुसरा जो पार्ट आहे तो विद्यार्थ्यांनी करण्याची गरज आहे तो म्हणजे प्लॅनिंग.
कारण MBBSचा कोर्स जरी संधी असली तरी हा कोर्स अवघडच असणार आहे. सो जर विद्यार्थ्यांनी हा कठीण कोर्स करण्याची तयारी दाखवली आणि जर त्याचं उत्तर येस असेल तर नक्की पालकांना कुठंतरी इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. सपोज विद्यार्थ्यांनी असं डिसाईड केलं की हा कोर्स मला नाही झेपणार आहे, तर नक्कीच भारतामध्ये जे काही इतर ऑल्टरनेटिव्ज आहेत तिथं ते देखील त्यांचं करिअर करू शकतील. मात्र जर त्याचं उत्तर येस आणि नो असेल, म्हणजे जर ते एका दुविधेत असतील, तर मात्र ॲडमिशन घेणं टाळलं पाहिजे असं फार महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगू इच्छितो. त्याच्यानंतरचा तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे डॉक्युमेंटेशन. म्हणजे रिसर्च झालं, प्लॅनिंग झालं आणि आता डॉक्युमेंटेशन म्हणजे आपले 10वी, 11वी, 12वीचा स्कोअर कार्ड, शिवाय पासपोर्टसाठी देखील ॲप्लिकेशन टाईममध्ये करणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी AKACची संपूर्ण टीम आपल्याला ह्याच्यात असिस्ट करू शकते. आता ह्या संपूर्ण प्रक्रियेत पालकांचा देखील फार महत्त्वाचा रोल असतो. पालकांनी काय करणं गरजेचं आहे, ॲनलाईज करणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांची मानसिक तयारी आहे का. त्याच्यानंतर थोडा रिसर्च त्यांनी देखील करून काही डेडलाईन्स त्यांनी स्वतःसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सेट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल अरेंजमेंट्स, तिकडच्या सेफ्टी सिक्युरिटी ची खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की आपण एका एजंटकडून ॲडमिशन घेत आहोत का विद्यापीठाच्या अधिकृत प्रतिनिधींकडून ॲडमिशन घेत आहोत, हे फार महत्त्वाचं आहे. अगदीच. आपण रशियात MBBSचं शिक्षण घेण्याबाबत डॉक्टरांकडून जाणून घेतोय. डॉक्टर, तिकडच्या विद्यापीठांमध्ये ॲडमिशन घेण्याचे निकष काय असतात? सो 12वी सायन्समधून विद्यार्थ्यांना, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 50% मार्क असणं आवश्यक आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स असणं आवश्यक आहे. हे विद्यार्थी जे आहेत हे नीट क्वालिफाईड देखील असणं आवश्यक आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50th पर्सेंटाईल, रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40th पर्सेंटाईल असणं आवश्यक आहे. शिवाय रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, त्यांची कास्ट व्हॅलिडिटी आणि अदर रेलिव्हंट डॉक्युमेंट्स देखील सादर करावे लागतात. ही प्रवेश प्रक्रिया साधारण कधी सुरू होते आणि साधारण खर्च किती येतो यासाठी? सो प्रवेश प्रक्रिया जी रशियाची टॉप आणि बेस्ट मेडिकल युनिव्हर्सिटीज जी आहेत त्यांची प्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होते. कॉलेज जे आहे हे पहिलं वर्ष जे आहे अंदाजे 15 सप्टेंबरपासून कॉलेज स्टार्ट होत असतं. प्रत्येक अकॅडमिक इयरमध्ये 2 सेमिस्टर्स असतात आणि प्रत्येक अकॅडमिक सेमिस्टरची फी एका टॉप आणि बेस्ट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये अंदाजे 1.5 लाख ते 2.5 लाख डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी ऑफ युनिव्हर्सिटी इतका खर्च येऊ शकतो. डॉक्टर, रशियातली विद्यापीठं कशी आहेत आणि आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने कोणती विद्यापीठं सोयीची आहेत? रशियामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नाही आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंटचे युनिव्हर्सिटीज उपलब्ध आहेत. प्रामुख्याने 2 प्रकारचे विद्यापीठं आहेत. एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज आणि दुसरे आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज. आणि ह्या युनिव्हर्सिटीज जे आहेत हे वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स लिस्टेड असल्याकारणाने इथून प्राप्त होणारी जी डिग्री आहे ती ग्लोबली रेकग्नाइज्ड आहे. फेडरल आणि स्टेट विद्यापीठांमध्ये नेमका काय फरक आहे सर? फेडरल युनिव्हर्सिटीज जे आहेत ह्या केंद्राच्या अधीन ऑटोनॉमस अशा युनिव्हर्सिटीज आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या राज्यशासित आहेत. स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या रशियामध्ये 700हून अधिक आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज मात्र फक्त 10च आहेत. आता फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये 12वीमध्ये चांगले मार्क्स, नीटचा हाय स्कोअर, शिवाय ते एक ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करतात. त्याचा स्कोअर बघून मेरिटच्या बेसवर ॲडमिशन्स तिथं दिलं जातं. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिसवर युजली ॲडमिशन होत असतात. आता फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या रशियाच्या बिगर मेट्रोपॉलिटन सिटीजमध्येच युजली असतात, जिथं पॉप्युलेशन जास्त आहे. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर भक्कम आहे, हॉस्पिटल्स चांगले आहेत, डॉक्टर्स चांगले आहेत, पॅरामेडिकल टीम चांगली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्सपोजर आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग अधिक मिळत असतं स्टेटच्या तुलनेमध्ये. इंग्रजी माध्यमातून फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण दिलं जातं आणि हे सर्व जे टीचर्स आहेत त्यांना इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट देऊनच त्यांचं सिलेक्शन केलं जातं. त्याच्यामुळं काय होतं की जे इंटरनॅशनल विद्यार्थ्यांना शिकवणारे जे टीचर्स आहेत ते आफ्टर क्लासरूम आणि लेक्चर्स देखील विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. सो त्याच्यात जे काही डाऊट्स विद्यार्थ्यांना असतील ते क्लॅरिफाय लवकर होऊ शकतात.
स्टेटमध्ये काय होतं की रशियन विद्यार्थी देखील असतात आणि इंटरनॅशनल स्टुडंट्स असतात आणि त्याच सेमच टीचर्स त्यांना शिकवत असतात. त्याच्यामुळं तितकासा वेळ तिकडच्या टीचर्सला मिळत नाही. त्याच्यानंतर रशियाचे जे फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत ह्या ग्लोबली रँक्ड आहेत, म्हणजे QS रँकिंगमध्ये ह्या युनिव्हर्सिटीज लिस्टेड आहेत. रशियाची कोणतीही स्टेट गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी ह्या QS रँकिंगमध्ये नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की FMGE फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो फेडरल युनिव्हर्सिटीचा हा स्टेट युनिव्हर्सिटीजपेक्षा अधिक आहे. तिकडच्या बेस्ट म्हणजे टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेणं हे कॉम्पिटिशन फार असेल डॉक्टर. ही प्रवेश प्रक्रिया नेमकी किती कालावधीपर्यंत सुरू असते? काय होतं असतं की टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज का टॉपच्या झालेल्या आहेत? कारण त्यांची अतिशय जी सिलेक्शन प्रक्रिया आहे ती फार युनिक आहे, खूप ट्रान्सपरंट आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांचे 12वीचा स्कोर, नीटचा त्यांचा क्वालिफाईड स्कोर, शिवाय त्यांचे फिनान्शियल डॉक्युमेंट्स, त्यांचे हेल्थ रिपोर्ट्स हे जेव्हा आपण सादर करत असतो त्यांची ॲडमिशन कमिटी हे बघत असतं की त्यांच्या जे सेट डेडलाईन्समध्ये कोणते विद्यार्थी ते सर्व पॅरामीटर्स फॉलो करतात. सो स्टार्ट अर्ली म्हणजे START जेव्हा आपण म्हणतो, सो S म्हणजे सीक अर्ली, त्याच्यानंतर T म्हणजे ट्राय अर्ली, अटेम्प्ट अर्ली, रिऑर्गनाइज अर्ली अँड टार्गेट अर्ली. बहुतेक वेळेस काय होत असतं की आपल्याकडं निकाल आपला आलेला असतो तरीही आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असतो आणि त्याच्यामुळं काय होतं की आपण निर्णय घेऊस्तवर तिकडचे ॲप्लिकेशन्स क्लोज झालेले असतात. म्हणून आपलं एकतर डिलेड एनरोलमेंट होऊ शकतं किंवा ज्या बजेटमध्ये आपल्याला एक टॉप युनिव्हर्सिटी, बेस्ट युनिव्हर्सिटी मिळू शकते त्याच्याऐवजी आपण एका लो कॉस्ट युनिव्हर्सिटी आणि सबस्टँडर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तितकेच पैसे आपण घालून तिथं शिक्षण घेत असतो. आपण प्रवेश प्रक्रियेबाबत सांगितलं, रशियात जर MBBS करायचं असेल तर त्यासाठी, पण राहण्याची व्यवस्था काय असते? म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना तिथे सरकारी हॉस्टेलमध्ये राहण्याची मुभा मिळते की खाजगी हॉस्टेलमध्ये राहावं लागतं? नक्कीच हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या विद्यापीठांमध्ये आम्ही आमचे विद्यार्थी रेकमेंड करत असतो त्या सर्व विद्यापीठांना त्यांचे गव्हर्मेंट हॉस्टेल्सची सोय आहे. जसं की इमॅन्युअल कान बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये सेपरेट मुलींचे, सेपरेट मुलांचे हॉस्टेल्स आहेत आणि हे हॉस्टेल्स युनिव्हर्सिटीच्या प्रिमायसेसमध्ये आहेत, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या मेन बिल्डिंगपासून अगदी 3 ते 5 मिनटाच्या अंतरावर आहे. एका रूममध्ये बेड्स आहेत, फर्निचर आहे, टेबल खुर्चीची सोय आहे, अटॅच्ड किचन्स, टॉयलेट, बाथरूम्स, फ्री वायफाय आहे, स्विमिंग पूल आहे, रीडिंग रूम्स आहेत. CCTV सर्व्हिलन्सनी हा संपूर्ण कॅम्पस सेफ आणि सिक्युअर मध्ये आहे. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन, 24 आवर्स ग्रॉसरी स्टोअर, फार्मसी देखील कॅम्पसमध्ये आहे. सो लायब्ररीमध्ये इंडियन बुक्स देखील आहेत. सो हे फार महत्त्वाचं आहे की ॲडमिशन घेण्याअगोदर ह्या विद्यापीठांमध्ये आपल्याला हॉस्टेलची राहायची सोय आहे का नाही हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अगोदर त्याची नोटीस घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, जर आपल्याला भविष्यात डॉक्टर व्हायचं असेल तर इयत्ता 12वीत खूप गुण हवे अशी एक मानसिकता किंवा समज असतो. त्यामुळे मला आपल्याला विचारायचं आहे की जर इयत्ता 12वीत किंवा नीटमध्ये कमी गुण मिळाले तर खरंच MBBS होण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं का? आणि त्यासोबतच असं म्हणतात की कमी गुण मिळाले आणि भारतात प्रवेश नाही मिळाला म्हणून विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात, याबद्दल आपण काय सांगाल? कसं आहे की भारताच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये एक सेट कट ऑफ आहे आणि एक सेट ॲप्लिकेशन्स जे त्या कट ऑफच्या क्रायटेरिया फुलफिल करतात त्यांनाच ॲडमिशन मिळू शकतं. म्हणून इथं लो मार्क्स किंवा कमी गुण असले तर त्यांना गव्हर्मेंटचे सीट्स मिळणार नाही आहेत. आता ज्या पालकांकडं किंवा विद्यार्थ्यांकडं थोडं फिनॅन्शियली ओके जे आहेत ते कदाचित डीम्ड आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला ॲप्लिकेशन करू शकतील. मात्र कमी मार्क्स जो हा क्रायटेरिया आहे की कमी मार्क्स म्हणजे काय, जर आपण जे NMCचे गाईडलाईन्स किंवा भारत सरकारचे जे मिनिमम क्रायटेरिया आहे ॲडमिशन MBBS घेण्याकरिता, जर तो एखादा विद्यार्थी फुलफिल करत आहे तरच त्याचं ॲडमिशन रशियामध्ये होणार आहे. जर ती क्रायटेरिया फुलफिल करत नसली तर तिथं देखील ॲडमिशन होणार नाही. आता बऱ्याच वेळेस काय होतं की MBBSचा कोर्स हा अवघड कोर्स आहे आणि बरेचसे
नातेवाईक असू शकतात किंवा फ्रेंड सर्कल असू शकतात किंवा इतर लोक असू शकतात की थंडीबाबत असू देत किंवा थोडं कल्चरल डिफरन्स तिथं आहे. त्याच्यानंतर घराबाहेर पहिल्यांदाच विद्यार्थी जात असतो. सो त्याच्यामुळं काही कन्सर्न्सनी देखील काही विद्यार्थ्यांना डिस्करेजमेंट येऊ शकते. आणि त्याच्यामुळं होतं असं की मार्क नाही आहेत तरी देखील MBBSची सीट मिळते म्हणून काय मोटिवेशन आहे असं भरपूर पालकांना आणि विद्यार्थ्यांना फेस करावं लागत असतं. सो ह्याचं उत्तर एवढंच आहे की जेव्हा आपण आपलं MBBSचा कोर्स रशियामध्ये स्टार्ट करत आहोत तो इंडिव्हिज्युअल जो अभ्यासाकडं तुमचा अप्रोच आहे, तुमचं डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि तो कोर्स कंप्लीट करून भारताची परीक्षा देऊन जेव्हा तुम्ही भारतामध्ये तुमची वैद्यकीय सेवा चालू करत आहात तेच ह्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणून मार्क कमी आहेत म्हणून ॲडमिशन करता येत नाही, ह्याच्याकडं आपण न लक्ष दिलेलं बरं. म्हणजे जेव्हा MBBS मध्ये आपण प्रवेश घेता आणि त्यानंतर आपण किती मेहनत घेता, किती अभ्यास करता यावर आपलं करिअर अवलंबून असतं असा आपण सल्ला विद्यार्थ्यांना दिलेला आहे. डॉक्टर, अनेक विद्यार्थी असे असतात ज्यांना 12वीत किंवा नीट परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून ते आता गॅप घेण्याचा विचार करतात किंवा पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू असा विचार करतात. हे करणं कितपत योग्य आहे याबाबत आपण आपल्या प्रेक्षकांमधल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना काय संदेश द्याल? काय होत असतं की अनप्लॅन्ड गॅप्स जे असतात ते विद्यार्थ्यांना आणि पालकांना एन्झायटी आणि स्ट्रेस देतच असतात. आणि पालकांना विद्यार्थ्यांमधील जो बिहेवियरल चेंजेस आहेत, आता बिहेवियरल चेंजेस म्हणजे कोणते की एक अनसेड फिअर असतो की मी सगळ्यांच्या मागं पडेल, माझं फ्युचर काय होईल. सोशल आणि फॅमिली प्रेशर असल्याकारणाने कधी सोशल आयसोलेशन विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर एक फिनॅन्शियल एन्झायटी असते की मी काहीच करत नाही आहे, माझा बोज माझ्या फॅमिलीला आहे. सो ही एक फिनॅन्शियल एन्झायटी देखील विद्यार्थ्यांमध्ये असते. आणि एक स्वातंत्र्यता त्यांना मिळालेलं असतं, एक इंडिपेंडन्स असतं आणि ह्याचं काय करायचं हा देखील प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं. सो अशा परिस्थितीत पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की एनकरेज करण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना आणि त्यांना एनकरेज करून त्यांना सोल्युशन्सकडं नेणं देखील खूप गरजेचं आहे. सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर घरात असणं गरजेचं आहे आणि नक्कीच आमच्या काउन्सिलरच्या भेटीस आपण येऊ शकता आणि ज्या सोल्युशन्स आपल्याला लागणार आहेत ते नक्कीच आमचे काउन्सिलर्स आपल्याला देऊ शकतील. अगदीच, जसं मी प्रेक्षकांना आवाहन करते की आपल्याला जर सरांकडून सल्ला हवा असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरून नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता. डॉक्टर, आपण सांगितलं की आपण आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण कार्य केलेलं आहे. खरं तर आपल्याच एका विद्यार्थिनीकडून तिची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. माय नेम इज डॉक्टर श्रेया प्रदीप साळवी. माय HSC स्कोर was 90%. My NEET score was 300 and my FMG score is 203. Definitely the institute helped me procure a seat as to in Immanuel Kant Baltic Federal University, which was definitely the stepping stone of my life, I would say. And I am completely grateful and I'm completely humble as to them giving me such a huge chance and believing in me, trusting me. आपल्या विद्यार्थिनीकडून तिची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि तिने सुरुवातीला सांगितलं की माझं नाव डॉक्टर श्रेया. हे सांगताना तिला सुद्धा खूप अभिमान वाटला असेल. डॉक्टर, जेव्हा विद्यार्थ्यांचा भारत टू रशिया असा प्रवास होतो, म्हणजे आता अभ्यासाला जायचंच आहे, तेव्हा या प्रवासात त्यांच्यासोबत कोण असतं आणि जर तिकडे ते आजारी पडले तर काय व्यवस्था असते? सो जे विद्यार्थी आमचे रशियाला जात असतात ते कोणीही एकटे जात नाहीत. त्यांच्यासोबत मी त्यांच्याबरोबर प्रवास करत असतो आणि तिथं रशियामध्ये आजारी जर विद्यार्थी असला तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, कारण विद्यार्थ्यांना मेडिकल इन्शुरन्स असतो आणि त्याच्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट तिथं कव्हर केली जाऊ शकते. बऱ्याचदा असं होतं ना डॉक्टर की कोणत्या विद्यापीठात नेमका प्रवेश घ्यावा किंवा भारतात शिकावं की परदेशात शिकावं यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ होतो. याबाबत आपण काय सल्ला द्याल? नक्कीच, जर आपण इकडचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करत असाल आणि इथं जर आपल्याला ॲडमिशन मिळत असेल तर नक्कीच हीच चांगली संधी तर आहेच. मात्र काही कारणांमुळं जर आपल्याला नीटमध्ये किंवा 12वीमध्ये तसा एक्सपेक्टेड स्कोर आला नसेल तर नक्कीच रशिया हा तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं.
FMG परीक्षेची तयारी करण्यापूर्वी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी कशी ही तयारी करावी आणि काय काळजी घ्यावी? FMG ही अतिशय अवघड परीक्षा आहे आणि ही 300 मार्क्सची MCQs पद्धतीने परीक्षा घेतली जाते आणि त्याचं पासिंग जे आहे ते 50% आहे. म्हणजे 150 मार्क्स मिळाले तर विद्यार्थी पास असं त्याला ग्राह्य धरलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला भारतामध्ये प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स मिळत असतं. आता गेल्या काही वर्षांपासून जर आपण बघितलं तर ह्याचा निकाल जो आहे तो अतिशय कमी आहे. म्हणजे 21-22 किंवा मॅक्झिमम 23% विद्यार्थी 100% पास झालेले आहेत. म्हणून एका टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेणं फार गरजेचं आहे, ज्याचा फर्स्ट अटेम्प्ट FMG पासिंग रेशो जो आहे तो चांगला आहे. जसं की इमॅन्युअल कांत असू देत किंवा वॉल्गोग्रॅड, कझान, मॉस्को, पीटर्सबर्ग, ज्याचा FMG पासिंग रेशो चांगला आहे अशाच विद्यापीठांमध्ये आपण ॲडमिशन घेतलेलं जास्ती प्रेफरन्शियल राहील. अगदीच डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.